जय शिवराय. औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराज आणि कवी कलश कैदी म्हणून उभे आहेत. त्यांच्यावर दबाव आहे स्वराज्य सोडण्याचा आणि शरणागती पत्करण्याचा. विचार करा तो क्षण. सगळ्यांच्या नजरा संभाजी महाराजांवर होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आता फक्त राजा शरणागती पत्करण्याचाच बाकी आहे. पण विचार करा तो क्षण, ज्यावेळेस राजाची मान ताठ होती, डोळ्यात कुठलीच भीती नव्हती, चेहऱ्यावर कुठलीच कमजोरी नव्हती. कारण राजाला माहीत होतं की जर आज मी शरणागती पत्करली तर माझं शरीर जगेल पण मराठ्यांची आत्मा मरेल. तेव्हाच राजे कडाळतात की औरंगजेब एक वेळेस मरण पत्करू पण शरणागती नाही. आणि औरंगजेबाला कळून चुकतं की आता राजा काही झुकणार नाही. त्यावेळेस तो त्याच्या सैनिकांना आदेश देतो की आता संभाजींचा शारीरिक छळ करा. आणि राजांकडून आज आपल्याला हे शिकायला भेटतं की स्वाभिमान हा पर्याय नसतो तर ती आपली ओळख असते. जय शंभूराजे.